सुधाकर बडगुजर यांच्या महारॅलीनं तोडले आधीचे सर्व विक्रम. शिवसेनेचा वाघ आल्याच्या घोषणांनी दणाणला परिसर. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत महारॅलीद्वारे उमेदवारी अर्ज सादर केला. महाविकास आघाडीचा विजय असो, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, सुधाकर बडगुजर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर, पदाधिकारी, नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मिरवणुकीतील लोकांची 5 किलोमीटर इतकी मोठी रांग होती. आतापर्यंतच्या गर्दीचा रेकॉर्ड या रॅलीनं मोडला गेल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. बडगुजर हे गेल्या 3.5 दशकांपासून राजकारण, सहकार, समाजकारण आदी क्षेत्रात कार्यरत असल्यानं आणि त्यांनी दीनदुबळ्यांसह सर्वसामान्य जनतेची विविध प्रकारे सेवा केली आहे. त्यामुळेच सिडकोतील शुभम पार्क येथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या त्यांच्या रॅलीत अगदी मोलमजुरी करणारे, रोजंदारीवर काम करणारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. महिलांची संख्या तर लक्षणीय होती. सजवलेला रथ आणि त्यात हात उंचावून लोकांना अभिवादन करताना सुधाकर बडगुजर व विविध नेते, विविध कटआउट घेतलेले कार्यकर्ते सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. गर्दीला आवर घालताना पोलिसांचीही दमछाक होत होती. सजवलेल्या रथात शिवसेना गटाचे उपनेते सुनील बागुल, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार अपूर्व हिरे, वसंत गीते, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख विलास शिंदे, नानासाहेब महाले, माजी महापौर विनायक पांडे, डीजी सूर्यवंशी, माजी नगरसेवक अण्णा पाटील, लक्ष्मण जायभावे, दत्ता पाटील, डॉक्टर सुभाष देवरे, सचिन मराठे आदींसह मिरवणुकीत नाशिक महानगरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मतदारच रस्त्यावर उतरले आणि त्यांनी समर्थन दिलं आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते सोबत होते. सन्माननीय माजी आमदार अपूर्व हिरे, डीजी सूर्यवंशी, विलासअण्णा शिंदे, नानाजी महाले, अण्णाजी पाटील हे सर्वजण सोबत होते आणि आज उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मतदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन केलं. ती जे समर्थन दिलं आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय संजय राऊत साहेब यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोघं बंधू आदू हिरे असतील, अपूर्व हिरे असतील, आता शिवसेनेत आलेले आहेत. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर. विरोधकांनी तर काय हे तुम्हीच मीडियामध्ये दाखवलेले आहे. विरोधकांनी म्हणजे भाजपानेच आरोप केले आहेत. भाजपाच्या नगरसेवकांनी 13 नगरसेवकांनी आरोप केले आहेत. निष्क्रियतेचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, विकासाचे आरोप केले आहेत. कुठलाही विकास झालेला नाही. त्यांनीच सर्टिफिकेट दिले आहेत. आम्ही काय खरं तर आपण बघितलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आणि महाविकास आघाडी म्हणून प्रथमतःच विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आहे. परंतु आपण जर बघितलं असेल, या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी प्रचाराचा टप्पा हा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मायक्रो प्लॅनिंगच्या नुसार मी असेल, सुधाकर भाऊ बडगुजर असेल, डीजी भाऊ सूर्यवंशी असेल, अपूर्व असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पक्षाचे प्रमुख आणि उमेदवार नेते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन या ठिकाणी विजयाची सुरू झालेली आहे. खरं तर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा त्या ठिकाणी जर आपण बघितला, त्यामध्ये शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे आणि त्या ठिकाणी व्यापारी वर्ग आहे. या सगळ्यांचे जे काही युवा पिढी आहे ही प्रचंड चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिकली आहे, शिकवली गेलेली आहे. युवकही शिकले आहेत, परंतु त्यांच्या हाताला अपेक्षित असलेलं काम त्या ठिकाणी मिळून येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये जरा नैराश्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस नैराश्य एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये येतं, साहजिकच तो माणूस त्या ठिकाणी व्यसनेकडे वळतो आणि सांगायला फार अवघड जातं आहे. परंतु अनेक मुलांचं त्या ठिकाणी नोकरी नसल्यामुळे, उच्च शिक्षित असल्यामुळे असतानासुद्धा नोकरी नसल्यामुळे लग्नसुद्धा होत नाही आणि हे सगळं हे निष्क्रिय जे लोकप्रतिनिधी 10 वर्षापासून 15 वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहे, त्यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. विकास हा होत राहणार आहे. ज्या काही मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक सोडवतच असतो. परंतु एक विधानसभेचा आमदार म्हणून त्या ठिकाणी जी भूमिका त्या ठिकाणी आणि जो विकास अपेक्षित होता, सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो, तो त्या कुठलाही झाला नाही. म्हणून या ठिकाणी ही परिस्थिती आज ओढवलेली आहे. 15 वर्षापूर्वी हा नाशिक पश्चिम मतदारसंघ हा त्या निर्मितीमध्ये नव्याने पुढे आला आणि त्यानंतर 3 निवडणुका ह्या झालेल्या आहेत. 4थ्या निवडणुकीला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आम्ही सर्वजण सामोरे जात आहोत. परंतु
मागील काही काळ जर बघितला तर भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी ताकद नसताना सर्वाधिक ताकद त्या ठिकाणी शिवसेनेची होती आणि युतीमध्ये तो मतदारसंघ यापूर्वी लढला गेलेला आहे 2 वेळेस आणि दोन्ही वेळेस शिवसेनेचा फायदा त्या ठिकाणी युती म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला झालेला आहे आणि मग आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जात असताना आमच्या सर्वांनुमते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिली उमेदवारी अशी आहे की पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही ही उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केली आणि नंतर त्या ठिकाणी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब महाविकास आघाडी आणि संजय राऊत साहेब यांनी त्या ठिकाणी अधिकृतरित्या त्या ठिकाणी घोषणा केली आणि हा पहिला मतदारसंघ असा आहे की आजच्या या रॅलीवरून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसून आलं असेल की आजची उमेदवारी अर्ज भरण्याची रॅली होती परंतु खऱ्या अर्थानं ही आमदार सुधाकर भाऊ बडगुजर म्हणजे महाविकास आघाडीचे सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या विजयाची रॅली होती. आजच्या रॅलीवरून नागरिकांचा उत्साह त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे. माता भगिनींचा उत्साह, ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह आणि युवकांचा उत्साह त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. याचं कारण असं गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त त्या ठिकाणी लाटेवरती आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती त्या ठिकाणी सन्माननीय आमदार या निवडून आल्या परंतु 5 वर्ष नव्हे तर 10 वर्ष त्यांना देऊन सुद्धा या मतदारसंघाची वाट त्यांनी लावलेली आहे. या मतदारसंघामध्ये बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे. युवक नैराश्यामध्ये गेलेले आहेत. युवकांच्या हाताला काम नाही आहे. कुठलाही विकास या ठिकाणी झालेला दिसून येत नाही. फक्त आणि फक्त त्या ठिकाणी राजकारण आणि लोकांना किंवा मतदारांची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे.